श्री रामनवमी. श्रीरामाचा जन्म सोहळा म्हणजेच रामनवमी. श्रीरामाचे चरित्र हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे. श्रीरामाने जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा, हा श्रीरामनवमी साजरी करण्याचा उद्देश आहे. रामनवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो, कारण त्यांच्या जन्माचे व जीवनाचे संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे जीवनचरित्रावरून आपल्याला समजते. श्रीरामातील देवत्व श्रीरामानेच निर्माण केले आहे. मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो, हे प्रभू श्रीरामाने स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. आपल्या विचारातून, विकारात व व्यवहारात त्यांनी मर्यादा न सोडता कार्य केले, म्हणून प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू श्रीराम फक्त आदर्श पुरुषच नव्हे, तर ते एकवचनी, एकपत्नी, एकवाणी, एक बाणी होते. ते निश्चयी आणि त्यागी होते. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारा राम केवढा पितृभक्त, त्यागी होता. वडिलांचे वचन खरे करण्याकरिता हाती आलेल्या राजाचा त्याग करून 14 वर्ष वनवास पत्करणारा राम हा केवढा निश्चयी धैर्याचा महामेरू होता. प्रभू श्रीरामांत प्रचंड सात्विकता होती. वनवासातील श्रीरामाचे सोबती हनुमंत, बली, सुग्रीव, जांबुवंत, जटायू, विभीषण, केवल या सर्वांचा श्रीरामाच्या सानिध्याने कृपादृष्टीनेच उद्धार झाला. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, इवल्याशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते. म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या गुणांना आत्मसात करावे. श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय, त्यागाचे शिखर, दैवी संस्कृतीचे संरक्षक होते. सर्व दैवी गुणांनी युक्त होते, म्हणून ते आसुरी शक्तीचा नाश करू शकले. त्यांच्या या गुणांमुळे ते भारतीयांच्या हृदयात चिरंतर स्थान प्राप्त करू शकले. श्रीरामाचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे. त्यांचा स्वार्थ त्याग पराकोटीचा आहे. त्यामुळे क्लेश, भांडणे, झगडे शेकडो मैल दूर राहतात. माणसाचे हृदय परिवर्तन होते. त्यांचे मातृपितृप्रेम अवर्णनीय आहे. त्यांचे थोडे जरी अनुकरण आजच्या नव्या पिढीने केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो, तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता. रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले. बलीला मारून सुग्रीवाला राजा केला. श्रीरामांचे मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहे. श्रीराम हे प्रजापालक, केवलाचे निष्काम प्रेम, उर्मिलेचा विश्वास, लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग, भरताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व आहे. भारतभूमी ही धन्य आहे, जिथे श्रीराम श्रीकृष्णासारखे आदर्श जन्माला आले. परब्रह्माने साक्षात जीवनाचा, कर्मयोगाचा आदर्श घालून दिला. म्हणून या भूमीचे महत्त्व, श्रीरामांचा आदर्श आपण रामनवमीच्या निमित्ताने अभ्यासायचा असतो. त्यांचे चिंतन मनन करून आचरणात आणायचे असते. प्रभू श्रीराम हे मानव मात्राला प्रेरणा देणारे, सागरासारखे गंभीर, आकाशासारखे विशाल, हिमालयासारखे उदार होते. त्यांचे जीवनगुण आज संस्कृती टिकविण्यासाठी अत्यावश्यक झाले आहे. दुपारी 12 वाजता रामरक्षा म्हणून, पाळणा म्हणून श्रीराम जन्म साजरा करतात.